मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू. धोकादायक 67,000 फांद्यांची छाटणी. पावसाळ्यात पडझड आणि जीवितहानी टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम युद्धपातळीवर. थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा बीएमसीकडून लिलाव केला जाणार. भूखंड आणि इमारतींच्या मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती. संस्थेसाठी बीएमसीकडून 21,67,000ची तरतूद. बीएमसी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 157 कोटींच्या साहित्य खरेदीचा प्रस्ताव. वह्या, गणवेश आणि स्टेशनरी पुरवठ्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती. प्रशासकीय प्रक्रियेमुळे साहित्य वाटपाला विलंब होण्याची शक्यता. कोस्टल रोडमध्ये नव्यानं 9,64,00,000 रुपयांच्या कामांची भर. लोटस जेट्टी ते समुद्र महाल परिसरात 320 मीटरचा विहार पथ आणि सायकल ट्रॅक उभारणार. आपत्कालीन सेवांसाठी जोडणी आवश्यक असल्याचा दावा. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर लवकरच शासकीय अधिकारी नेमणार. वीणा मोरे पाटील यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय. मंत्रालयीन विभागातील कार्यकारी सचिव नेमला जाणार. पुणे आणि मुंबईला जोडणारे डेक्कन क्वीनचा आज 96वा वाढदिवस. दख्खनच्या राणीचं 97व्या वर्षात पदार्पण. ढोल ताशाच्या गजरात पुणे रेल्वे स्थानकावर डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी आळंदी वाहतूक विभागाकडून ब्लॅक फिल्म विरोधात कारवाई. चारचाकी गाड्यांच्या काचवर ब्लॅक फिल्म लावणाऱ्यांकडून आतापर्यंत 41,500 रुपयाचा दंड वसूल. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक मुंबई दौऱ्यावर. पाठक यांच्याकडून सिद्धिविनायक ते छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल या मार्गाने मेट्रो प्रवास. ब्रजेश पाठक यांनी भुयारी मेट्रोचा घेतला आनंद. पुण्यातील रावेत गोळीबार प्रकरणातील बिश्नोई गँगच्या आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींना लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर म्हणणं चुकीचं अद्याप कोर्टात सिद्ध झालं नाही. आरोपींच्या वकिलाचा कोर्टात युक्तिवाद. आता पाहणार टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. डिझेल दरवाढीमुळे एसटीला 310 कोटींचं नुकसान. 2035 पर्यंत 8,000 बस इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटीचा 100% ताफा ई बसमध्ये रूपांतरित करण्याचं उद्दिष्ट. ई बससाठी चार्जिंग स्टेशनचं जाळं उभारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. वाढत्या इंधन दरवाढीचा विमान सेवेला फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येत कपात. जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये लष्कराची मोठी कारवाई. उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळून लावला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना जवानांनी केली अटक. 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये वादळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता. सोलर पॅनलशी संबंधित केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी लागू होणार. यापुढे सरकारी योजना आणि अनुदानावर चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार. रत्नागिरीत आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंदी राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंचमुखी परिसरात पाडकाम सुरू असताना एका इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. या दुर्घटनेत 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती. सुदैवानं जीवितहानी नाही.